आगामी निवडणुकीत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. पाकिस्तानमध्ये स्त्री शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालावरील हल्ल्याविरोधात मुंबईत विद्यार्थिनींचा मोर्चा. दिल्लीत टीम केजरीवाल यांचं पुन्हा आंदोलन, खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी कायम. नांदेड वाघाडा महापालिकेसाठी उद्या मतदान, महापालिकेच्या 80 जागांसाठी 523 उमेदवार रिंगणात. आता बातम्या विस्ताराने. आगामी निवडणुकीमध्ये जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री असेल. महिला मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तर त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड निर्णय घेतील, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. गोंदिया शहर युवती मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभाग दिसून येतोय. त्यांच्याकडून राज्यात विविध ठिकाणी युवती मेळावे घेऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईतल्या शाळकरी विद्यार्थिनींनी मलाला युसुफजाई या महिलेवरील हल्ल्याविरोधात आज मुंबईत लॉंग मार्च काढला. मलाला ही स्त्री शिक्षणासाठी आग्रही आहे. आठवड्याभरापूर्वी पाकिस्तान अफगाण सीमेवर मलालावर तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात मलाला जखमी झाली आहे. तिच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानात प्रार्थना केली जाते. दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरात टीम केजरीवाल यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. केजरीवाल यांनी काल पंतप्रधानांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांची अखेर मुक्तता करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद आणि पत्नी लुईस खुर्शीद यांनी अपंगांची फसवणूक केल्याचा ठपका आहे. राजधानी दिल्लीत आज 40व्या बृहन महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. मराठी कलाकारांना व्यासपीठ मिळावं म्हणून महाराष्ट्र शैक्षणिक आणि संस्कृती संस्थेच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. योजना आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव आणि न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. 12 ते 21 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून 11 मराठी नाटक मंडळांनी सहभाग घेतलाय. नांदेड वाघाडा महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मतदानासाठी 2000 पोलीस तैनात करण्यात आलेत. नांदेड महापालिकेत एकूण 81 नगरसेवक आहेत. त्यापैकी यापूर्वीच काँग्रेसनं 1 जागा जिंकली आहे. आता 80 जागांसाठी 523 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.